भारतीय जनता पार्टी निवडणुकीत नेहमीच धक्कातंत्र वापरून अनपेक्षित नावांना संधी देते, हे आजवर आपण बघत आलोय. पण आता अनेक दशकांपासून सुरू असलेल्या जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत मोठा बदल करून काँग्रेस पक्ष देखील धक्कातंत्राचा वापर करताना दिसत आहे. देशभरात संघटन सृजन अभियान राबवत काँग्रेसने थेट संघटनेत सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षांची नव्याने निवड होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे एका जागेवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात आली आहे. हा नेमका विषय काय? राहुल गांधींनी नेमका डाव काय टाकलाय? नवे जिल्हाध्यक्ष कसे निवडले जाणार आणि महाराष्ट्रात याचा नेमका काय परिणाम होणार? या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीची A to Z स्टोरी जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TOD मराठी. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आजपर्यंत काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी पदाधिकारी निवडताना स्थानिक नेत्यांचा प्रभाव दिसून येत होता. म्हणजे जो नेता मजबूत त्याचेच लोक पदावर, असा पॅटर्न तयार झाला होता. पण आता हा पॅटर्न तोडण्याचा प्रयत्न सुरू झालाय. संघटन सृजन अभियान नेमकं काय? काँग्रेसने देशभरात संघटन मजबूत करण्यासाठी आणि निष्ठावंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हे अभियान सुरू केलंय. गुजरात पासून सुरू झालेले अभियान छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये राबवण्यात आले. आता महाराष्ट्रातही लवकरच हे अभियान राबवलं जाणार आहे आणि इथूनच खरी राजकीय उलथापालथ सुरू होईल आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नवी टीम लवकरच समोर येईल. निरीक्षक काय करणार? या अभियानासाठी काँग्रेसने 37 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. याची सर्व जबाबदारी तमिळनाडूचे खासदार शशिकांत शेंदिल यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. हे नेमलेले निरीक्षक नेमून दिलेल्या जिल्ह्यात 7 दिवस मुक्कामी राहणार आहेत. या काळात काँग्रेस नेते, विधानसभा, ब्लॉक अध्यक्ष, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, NGO, सिव्हिल सोसायटी, व्यापारी संघटना, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या भेटी घेऊन चर्चा करून त्यांचं मत जाणून घेतील. तसंच दररोजच्या भेटीचं अहवाल अखिल भारतीय काँग्रेसकडे सादर करतील. या चर्चेच्या माध्यमातून येणारे जे इनपुट आहेत त्या आधारे शहर व जिल्हाध्यक्षपदासाठी जास्तीत जास्त 6 जणांचं पॅनल तयार करून ते अखिल भारतीय काँग्रेसकडे पाठवतील. तसेच निरीक्षक नावं पाठवताना प्राधान्यक्रम देऊ शकतात. नेत्यांचा कल, लिंग, सामाजिक व जातीय समीकरण, विभागीय समतोल आदी बाबी विचारात घेऊन हा क्रम ठरवला जाईल. इच्छुकांना करावा लागणार अर्ज. या अभियानासाठी पुढील 15 दिवसात वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यानंतर निरीक्षक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील. या काळात इच्छुकांना शहर व जिल्हाध्यक्ष पदासाठी निरीक्षकांकडे अर्ज सादर करावा लागेल आणि आलेल्या अर्जातून 6 जणांचं पॅनल निरीक्षक तयार करतील. एखाद्याने अर्ज भरला नाही पण चर्चेतून येणारा कल पाहता निरीक्षक त्या व्यक्तीचं नाव पॅनलमध्ये पाठवू शकतात. तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी गुप्त निरीक्षक देखील नेमले जाणार आहेत. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया थेट हायकमांडच्या नियंत्रणात असेल. निवडीचे निकष काय असणार? संघटन सृजन अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष निवडताना काही महत्त्वाचे निकष पाहिले जाणार आहेत. त्या व्यक्तीचा जनसंपर्क, संघटन कौशल्य, वक्तृत्व, सामाजिक आणि राजकीय संबंध या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे. म्हणजेच फक्त नेत्याची मर्जी नाही तर काम आणि क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रात काय परिणाम होणार? महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचं वर्चस्व आहे. लातूरमध्ये अमित देशमुख, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, सांगलीत विश्वजित कदम, कोल्हापूरमध्ये सतीश उर्फ बंटी पाटील, चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत या नेत्यांच्या मर्जीतले लोक निवडले गेले नाही तर नाराजी वाढू शकते, गटतट वाढू शकतात आणि पक्षांतर्गत संघर्षही निर्माण होऊ शकतो. पण दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक वर्ष संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना आता मोठी संधी मिळू शकते. पक्षासाठी काम करणारे, लोकांमध्ये सक्रिय असलेले आणि संघटन उभारणारे कार्यकर्ते पुढे येऊ शकतात. काँग्रेस कार्यकर्ते या उपक्रमाचं स्वागत करतील अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. तसेच वर्षानुवर्ष सत्तेच्या खुर्चीला चिटकलेल्या मात्र धक्का बसणार आहे. काम करणारे, लोकात मिसळणारे, पक्षासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू केल्याची माहिती आहे. एकंदरीत पाहिलं तर काँग्रेसचा हा निर्णय मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. योग्य लोकांना संधी मिळाली तर पक्षाला मोठी उभारी मिळू शकते. पण गटबाजी वाढली तर उलट परिणामही होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचा हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होईल का, की अंतर्गत कलह वाढेल? राहुल गांधींचा हा डाव योग्य आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.